नारायण नारायण. आज हजारो वर्षानंतर पृथ्वीचं दर्शन झालं. आज तुम्हा भक्तांना पाहून मन अगदी प्रसन्न झालंय. भक्तांनो, सुरुवातीला हे ब्रह्मांड निर्माण झालं आणि या ब्रह्मांडाचा नायक होता आदियोगी शिवशंकर म्हणजेच महादेव. एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली. भक्तांनो, आता तर खऱ्या अध्यायाला सुरुवात होत आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र दक्ष प्रजापती, अहंकारी आणि महादेवाला न मानणारे, आणि त्यांची पुत्री सती. सतीचा एकच ध्यास होता, महादेवांशी लग्न करणं. सतीने आपल्या भक्तीने आणि जिद्दीने महादेवांशी लग्न केलं आणि कैलासावर संसार सुरू झाला. पण महादेवाला माहित होतं, हा संसार जास्त काळ टिकणार नाहीये. आणि एक दिवस प्रजापतीने महायज्ञ ठेवला. सगळ्या देवी देवतांना बोलावले, पण महादेवाला बोलवलं नाही. हे पाहून सतीला राग आला आणि सती वडिलांकडे गेली. माझ्या पतीचा अपमान केलाय तुम्ही, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सतीने अग्निकुंडात उडी मारली आणि तेव्हा महादेवाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. जल प्रवाह पावितस्थले कलेवलं व्यलंबितां भुजंगतुंगमालिका धमद्दमद्दमद्दमन्निनादवद्दमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगज्ज्वलल्ललाट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणम्. सदा शिवं भजाम्यहं, सदा शिवं भजाम्यहं. ॐ नमः शिवाय. नारायण नारायण. आणि अशा रीतीने शिव पुन्हा कैलासावर समाधिस्थ झाले. आणि काही काळानंतर आदिशक्तीने हेमराज आणि महाराणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. पार्वती, तू कुठे आहेस? अगं, मी तुला किती शोधतीये. चल पाहू, तुझा विवाह विद्याजलाचा राजकुमारासोबत ठरवला जाणार आहे. मी केव्हाच महादेवाला माझे वर मानले आहे. पार्वती, तू महादेवाला पाहिलं देखील नाही, तू त्यांना ओळखत देखील नाही. मी त्यांना मिळवण्यासाठी तप उपासना करेन. मी निश्चय केलाय, मी विवाह करेन तर महादेवांशी. स्वामी, तुमची पार्वती तुम्हाला साथ घालते, तरी तुम्ही मला दर्शन देत नाही आहात. माझ्या भक्तीमध्ये काही खोट असेल तर मला क्षमा करा. मी वैरागी आहे. तू सती रूपातून पार्वती रूपात जन्म घेतला आहे. तुला मला मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागणार आहे. तुला आदिशक्तीमध्ये यावं लागेल. मी सगळ्या संकटांवर मात करीन, तप करीन, उपासना करीन, पण विवाह तुमच्याशीच करेन. मीही तुला केव्हाच ओळखलं आहे सती. मीही तुझ्यासोबत लग्न करायला व्याकुळ झालो आहे. नारायण नारायण. आणि अशा रीतीने पार्वती तप करू लागली, पण तप काही पूर्ण होईना. मग त्यांच्या मदतीला भगवान विष्णू एका साधूच्या रूपात आले. माते, थोडं पाणी मिळेल का? हो, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. मुली, मी तुझा भाऊ आहे असा समज. तुझी पिंड पूर्ण होत नाहीये का?
हो. मला एक वरदान आहे. मी केलेलं काम पूर्णच होतं. पण तुम्ही केलेलं काम तर तुमचं होईल ना. तप तर माझं आहे. तप तर तुझाच आहे. मी फक्त तुला एक आशीर्वाद देणार. हे बघ, झाली बघ पिंड तयार. आणि हो, तुझ्या विवाहाचा मुहूर्त तुझा भाऊ म्हणून मीच पूर्ण करणार. ऋषीवत, मी तुमची आभारी आहे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. नारायण नारायण. पार्वती माता 16 सोमवाराचं व्रत करू लागल्या आणि तो पूर्ण होताच महादेव प्रसन्न झाले. पार्वती, डोळे उघड. मी आहे. पार्वती, या क्षणी मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. स्वामी, माझ्या आईची इच्छा आहे की मुलाकडून माझ्या घरी विवाहाचा प्रस्ताव यायला हवा. ही रीत आहे. मी सप्त ऋषींना प्रस्ताव घेऊन पाठवतो. नारायण नारायण. महादेवाने सप्त ऋषींकडून विवाहाचा प्रस्ताव राजा हेमराज आणि राणी मैनावतीकडे पाठवला आणि त्यांनी तो स्वीकारही केला. आणि तिथी ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी अर्थात महाशिवरात्र. आणि लग्नाची लगबग सुरू झाली. लग्न घटिका समीप आली. सर्व देवगण, ऋषीमुनी, श्रीराम, हनुमान, दानव, भूत, पिशाच, अघोरी वरात घेऊन निघाले. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. नाचेंगे सारे, बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे. बोले के नाम पे चलती ये दुनिया पार, लगेगा बोले के सहारे. बोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम. ये देंगे बोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने. बोले की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले. बम बोले, बम बोले, बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम 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 बोले. डरना किसी बात का, साथ बोले नाथ का, सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का. डरना किसी बात का, साथ बोले नाथ का, सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का. शिव शंभू शिव शंकर तेरा नशा है चढ़ा,
बस हम पर, लेके नाम बोलेगा हूँ निहाल, मन में ना है कोई ख्याल, बोले में मैं मगन हूँ, वो जानता है सबका हाल। बच्चों के टोले में कोई सारे भोले में, भूल गए हैं दुनिया जब से मन लगा है भोले में। मुझ पे चढ़ा है बस भोले का रंग, हर कण में हर क्षण में है भोले मेरे संग। लेके तेरा नाम भक्ति में तेरी ही रहा हूँ, सब कुछ छोड़ के शक्ति में तेरी जी रहा हूँ। बम 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 भोले भोले। थांबा, हा विवाह मला मान्य नाही. अशा विक्राळ वैराग्याला माझी मुलगी मी देऊ शकत नाही. महादेव, माझ्या आईला रूपवान वर हवा आहे माझ्यासाठी. पार्वती, तू याच रूपावर प्रेम केलंस ना? मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केलंय महादेव, पण या प्रसंगी आपला विवाह होईपर्यंत तरी रूपवान वेश नाही धारण करू शकत का? अवश्य पार्वती, जशी तुझी इच्छा. भक्तगणो, शिव आणि पार्वती यांचा विवाह होत आहे, तर तुम्हीही या विवाह सोहळ्यात सहभागी व्हा. हर हर महादेव. तेरी सखी मंगल गौरी, धरती अंबर सजारी, उतरेगी आज मेरे की सवारी. हरी कोई काजल लाओरी, मोहे काला टीका लगाओरी, उनकी छब पे दिखूं मैं तो प्यारी. लक्ष्मी दीवारो नजर उतारो, आज मेरे पिया घर आज मेरे. बोलो पार्वती बताए हर हर. लोकमान्य टिळक